माझं नाव प्रिया. मी एका अतिशय चांगल्या घरातील सून होते. माझ्या घरामध्ये मी, माझा नवरा, माझा छोटा दीर आणि माझी जाऊ असे आम्ही चौघे राहत होतो. माझ्या नवऱ्याचं नाव होतं सुनील. आमच्या लग्नानंतर माझा नवरा हा बाहेरगावी कामानिमित्त निघून गेला होता. आता घरामध्ये फक्त मी, माझा छोटा दीर म्हणजेच राजू आणि त्याची बायको रेश्मा असं आम्ही तिघे राहत होतो. संपूर्ण घराची जबाबदारी ही पूर्णपणे राजू स्वतःच बघत होता. मी आणि रेश्मा आम्ही दोघींनी ठरवलं होतं की आपण सुद्धा काम करायचं आणि राजूला थोडासा हातभार लावायचा. आम्ही एका कपड्याच्या दुकानात काम बघितलं. दोघी रोज सोबत जात असायचो, काम करायचो आणि घरी येत असायचो. राजू मात्र शेतातली सर्व कामं करून घरी येत होता. माझ्या नवऱ्याला माझी काहीच काळजी नव्हती. जसा तो मला लग्न करून आणून बाहेर गावी कामानिमित्त निघून गेला होता, त्याने एकदा सुद्धा माझी चौकशी केली नव्हती. त्याला माझी काहीही काळजी नव्हती आणि म्हणूनच मी सुद्धा वैतागले होते. कारण मी स्वतः किती फोन करायचे, किती काळजी करायची. नवऱ्याला सुद्धा माझी काळजी हवी ना, परंतु असं काहीच आमच्यात दिसत नव्हतं. नवऱ्याला माझ्या कसलीही काळजी नव्हती आणि म्हणूनच जाम वैतागले होते मी त्याला फोन करणं बंद केलं होतं. घरातली कोणतीच जबाबदारी माझ्या नवऱ्याने कधीच पुढे होऊन घेतली नव्हती. मला त्या गोष्टीचा तर प्रचंड राग येत असायचा. तो फक्त आणि फक्त त्याच्या कामालाच प्राधान्य देत होता. तो त्याच्या कामामध्ये एवढा व्यस्त झाला होता की त्याला त्याची फॅमिली दिसत नव्हती, त्याला त्याची बायको दिसत नव्हती, भाऊ दिसत नव्हता, त्याच्या जबाबदाऱ्या दिसत नव्हत्या. एवढा तो कामात व्यस्त झाला होता आणि याच गोष्टीचा राग मला येत असायचा. तरीही मी माझं स्वतःचं काम आवरून कामावरती जात असायचे. मी आणि रेश्मा आम्ही दोघी आवडीने घरामध्ये राहत असायचो, एकमेकांची काळजी घेत असायचो आणि राजू सुद्धा आम्हा दोघींची प्रचंड काळजी घेत असायचा. एके दिवशी कामाला जाताना मी रेश्माला सांगितलं, आज माझं प्रचंड डोकं दुखत आहे, आज काही कामाला यायला मला जमणारच नाही. बहुतेक रेश्मा आज तुला एकटीलाच कामावरती जावं लागेल. तेवढ्यात रेश्मा मला म्हणाली की ताई, तुम्ही काही काळजी करू नका, मी एकटी कामावरती व्यवस्थित जाईन आणि येईन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरातलं कोणतंच काम करू नका, फक्त दिवसभर आराम करा. असं मला रेश्माने सांगून ती कामावरती निघून गेली. काळजी घेणारी, प्रेम करणारी आणि जीव लावणारी जाऊ भेटायला सुद्धा नशीब लागतं. खरंच रेश्मा माझी खूप काळजी घेत असायची. मला काय दुखतंय, काय खुपतंय, सगळ्या गोष्टी रेश्मा बघत असायची. तिने खूप जीव लावला होता मला. ती जशी कामावरती निघून गेली तशी घरामध्ये मी एकटीच राहिली. मी विचार केला की घरातली सर्व कामं आटपावीत आणि थोडंसं झोपावं आणि म्हणूनच मी घरातली सगळी कामं आवरायला घेतली. प्रचंड डोकं दुखत असताना सुद्धा मी घरातली कामं आवरली, जेवण केलं आणि डोकेदुखीची गोळी घेतली. मी झोपायला माझ्या रूममध्ये निघून गेले. तेवढ्यातच दरवाजा वाजलेला आवाज आला. मी जाऊन दरवाजा उघडतेच तेवढ्यातच समोर राजू उभा होता. अचानक दुपारी राजू घरी आलेला बघून मी आश्चर्यचकित झाले. मला माहिती नव्हतं राजू दुपारचा जेवायला घरी येत होते. अचानक मला राजू आलेला दिसला आणि मी राजूला म्हणाले, अचानक शेतातली कामं आवरून घरी आलात? तेवढ्यातच राजू मला म्हणाला, वहिनी आज डबा नेला नव्हता, म्हणून मला खूप भूक लागली आहे, पटकन मला जेवायला वाढ. तेवढ्यातच मी राजूला म्हणाले, काय सांगणार राजू तुम्हाला, माझं प्रचंड डोकं दुखतंय आणि म्हणूनच मी कामावरून सुट्टी घेऊन घरी बसलीये, ते पण आराम करायला. आजचा दिवस तुम्ही स्वतः जेवण करा. असं मी म्हणल्यानंतर राजू मला म्हणाला, वहिनी तुमचं जास्त डोकं दुखत असेल तर आपण दवाखान्यात जायचं का? कशाने एवढं डोकं दुखतंय तुमचं? त्याने पटपट त्याचं जेवण आटपलं आणि माझ्या बेडरूममध्ये आला. राजू मला म्हणाला की मी तुमचं डोकं बाम लावून चेपून देतो, म्हणजे तुम्हाला आराम वाटेल.
खरंच जे माझ्या नवऱ्याचं काम होतं ते माझ्या नवऱ्याचं काम राजू करत होता. राजू माझी खरंच खूप काळजी करायचा. मी देखील राजूला बाम लावून माझं डोकं चोळायला सांगितलं. खूप लाडका होता तो माझा. आता कुठे मला बरं वाटू लागलं होतं. राजू मला म्हणाला, वहिनी तुम्ही हे प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेता ना, म्हणूनच तुमचं डोकं दुखत असतं. टेन्शन फ्री राहत जा वहिनी. मला माहिती आहे तुम्हाला खूप टेन्शन आहे. तेवढ्यातच मी म्हणाले की मी नाही सांगू शकत राजू तुम्हाला मला किती टेन्शन आहे ते. तुमच्या भावाला तर माझी कसलीच काळजी नाहीये. लग्न झालं की मला इथे सोडून काम करण्यासाठी बाहेर निघून गेला. त्याला घरची कसलीच काळजी आता राहिलेली नाही. आणि म्हणूनच मी त्याला सुद्धा विचारणं, फोन करणं बंद केले. राजूला माझं बोलणं समजत होतं. राजू मला म्हणाला, तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं ठीक. तेवढ्यातच मी राजूला म्हणाले, कशाचं काय ठीक होतंय? तुमच्या दादाला तर माझी काहीच काळजी नाही आणि तुम्हाला तर काहीच नाही. नुसतेच तुम्ही लाडाचे दीर आहात. मी त्या दिवशी तापाने फणफणले होते. ते बघून राजू खूप घाबरला आणि पुन्हा शेतात कामावर गेलाच नाही. तो पुन्हा माझी काळजी करण्यासाठी घरीच राहिला. खरं तर मला माझ्या नवऱ्याने खूप टेन्शन दिलं होतं. त्याला माझी कसलीच काळजी नव्हती आणि माझ्यावर कसलंच प्रेम नव्हतं. त्या दिवशी राजू माझ्या मदतीला घरी राहिला. राजूने माझी खूप सेवा केली. सतत माझ्याकडे येत असायचा, लक्ष देत असायचा. मला काय कमी काय जास्त हे बघत असायचा. संध्याकाळी रेश्मा कामावरून आली. रेश्माने सर्व काही घरातली कामं केली. मला जेवण करायला उठवलं. दोघींनी आम्ही जेवण केलं, औषधं घेतली आणि पुन्हा आम्ही झोपी गेले. तेव्हा कुठे मला बरं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी अशीच घरी राहिले, कारण माझ्या शरीराला आरामाची खूप गरज होती. खूप त्रास होऊ लागला होता. त्या दिवशी सुद्धा राजू शेतात गेला नाही. सुट्टी घेतली आणि घरीच राहिला. रेश्मा मात्र रोजच्यासारखं कामावर निघून गेली होती. त्या दिवशी मी राजूजवळ रडू लागले. तेवढ्यातच राजूने मला विचारलं की काय झालं आहे अचानक, असं एवढं का रडत आहात तुम्ही? मग मी राजूला सर्व काही गोष्टी सांगितल्या. राजू मला म्हणाले, मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते. राजूने मला म्हणता क्षणी मी सर्व काही सांगायला सुरुवात केली. मी म्हणाले राजूला की खरंच मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते, पण तुमच्या दादाला माझी आठवण येत नाही. राजू, मला रात्र झोप येत नाही. सारखं दादाला जवळ घ्यावंसं वाटतं, त्याच्यावर प्रेम करावं वाटतं. माझी पण काहीतरी स्वप्न आहेत, पण त्या स्वप्नाचे आता काही उपयोग राहिला नाही. हे सगळं कधीच होणार नाही. तेवढ्यातच राजूने मला त्याच्याजवळ घेतलं आणि जोरजोरात माझं शरीर दाबू लागला. मला किस करू लागला. त्याने जोरजोरात किस करून माझे ओठ सुजवले होते. त्या दिवशी राजूने मला उचलून माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेला होता. माझ्या अंगावरील कपडे काढून माझे शरीर बघू लागला होता आणि मला म्हणाला, वहिनी तुम्ही खूप सुंदर आहात आणि माझंही लग्न अगोदर पासूनच तुमच्यावर प्रेम आहे, पण मी कधी सांगू शकलो नाही. आज मी तुमच्यावर खूप प्रेम करणार आहे, असे सांगून त्यांनी माझ्या मऊ मऊ गुबगुबीत मांड्या चोळायला सुरुवात केली आणि माझ्या शरीराला किस करायला देखील सुरुवात केली. माझ्या शरीराचा कुठलाच भाग त्यांनी पप्पी करायचा सोडला नव्हता. मी देखील राजूला माझ्याजवळ घेतलं आणि प्रेम करू लागले. मी सतत त्याच्या केसांवरून हात फिरवत होते आणि माझा तो स्पर्श राजूला खूप आवडत होता. त्या दिवशी माझ्या नवऱ्याची कमी त्या राजूने पूर्ण केली होती. दोघे दिवसभर एकत्र झोपलो होतो आणि त्यावेळेला कुठे मला बरं वाटलं होतं, आराम पडला होता. शरीर मोकळं मोकळं वाटत होतं. संध्याकाळी रेश्मा कामावरून आली. तिनं माझ्या तब्येतीची चौकशी करू लागली. त्या दिवशी खरं तर मी खूप खुश होते. पूर्ण शरीर मोकळं मोकळं झालं होतं. त्या रात्री आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं
जेवण करताना पण राजूचं लक्ष हे माझ्याकडेच होतं. खरं तर तो आता माझा प्रेम वेडा झाला होता, दिवाना झाला होता. टकमक टकमक माझ्याकडे बघत होता. माझ्या समोरील भागावरून त्याची नजरच जात नव्हती. आम्ही सर्वजण एकत्र जेवण करत होतो, हसत होतो, एन्जॉय करत होतो. जेवण झालं आणि सर्वजण रूममध्ये झोपायला गेले. रेश्मा झोपलेली बघून राजू हा पळत माझ्या रूममध्ये आला आणि सरळ माझ्या ब्लँकेटमध्ये घुसला. मी राजूला म्हणाले, बास ना आता, किती वेळ करायचं आहे तेच तेच, मन भरलं नाही का? दिवसभर केलंय तुम्ही. तेवढ्यात राजू मला म्हणाला, नाही वहिनी, माझं मन भरलं नाही. सतत तुमची आठवण येते, कुठेच लक्ष लागत नाही, सतत तुम्हाला बघावंसं वाटतं. हे बघा, आजपासून मीच तुमचा नवरा आहे आणि तुम्ही माझी बायको आहात. आता तुम्ही मन भरलं का विचारायचं नाही, नेहमी माझ्यासाठी तयार राहायचं. आणि हो, आज रात्रभर तुम्ही माझ्यावर प्रेम करणार आहात, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही. त्या दिवशीचं राजूचं प्रेम बघून मी सुद्धा वेडी झाले होते, बेधुंद झाले होते. काही सुचत नव्हतं, कारण राजूने तेवढं प्रेमच माझ्यावरती केलं होतं. आणि राजूने आता रात्रभराची जबाबदारी मला दिली होती. मग मी पण तयार झाले आणि राजूला किस करू लागले. भरपूर वेळ मी राजूला किस केला. राजूच्या ओठातून रस पूर्णपणे चोखला होता मी. राजू खरंच खूप गोड होता. राजूला देखील छान वाटत होतं, खुश झाला होता तो. मग मी राजूचं शरीर तेल लावून चोळू लागले. मग राजूला आनंद वाटला. राजू मला म्हणाला, जोरजोरात चोळा. जोरात चोळल्यानंतर आणखीन छान वाटते. मग मी माझी पूर्ण ताकद राजूवर लावली. बिचारा शेतात खूप काम करायचा आणि त्याचं शरीर प्रचंड दुखत होतं. तेलाने मालिश केल्यानंतर आता कुठे त्याला आराम भेटत होता. खूप कष्ट करत होता आणि त्या कष्टाची जाणीव ही माझ्या नवऱ्याला नव्हती. माझा नवरा हा भाडखाऊच होता. त्या दिवशी मी राजूला मोकळं केलं होतं. त्या रात्री खूप खुश होऊन राजू झोपी गेला होता. आता मी त्याची बायको म्हणूनच राहत होते. त्याने आमच्या दोघांमधलं असणारं नातं हे त्याच्या बायकोला म्हणजे रेश्माला देखील सांगितलं होतं. आमच्या नात्याचा रेश्माला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तिने आम्हा दोघांना नवरा बायको म्हणून स्वीकारलं होतं. तिघे आम्ही आनंदाने राहत होतो. तेवढाच माझा नवरा घरी आलेला मला दिसला. मी पाहिलं की तेवढ्यातच माझा नवरा घरी आलाय आणि तो एकटा आला नव्हता. तो त्याच्या शहरात असलेल्या बायकोला घेऊन, त्याची मुलं बाळं घेऊन घरी आला होता. तो त्या दिवशी मला कायमची सोडचिठ्ठी देण्यासाठीच आला होता. मी राजूला सर्व काही गोष्टी आधीच सांगितलेल्या आणि राजूला या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यावर तो त्याच्यावर प्रचंड चिडला आणि तो किती लायकीचा आहे ते आज त्याला समजलं. मी त्याच्या भावासाठी तडपत होते आणि त्याचा भाऊ मात्र मला किंमत देत नव्हता. दुसऱ्या बाईसोबत शहरात राहत होता. राजेश माझा नवरा. राजूचा माझा नवरा झाला होता. त्या दिवशीच सोडचिठ्ठी मी देऊन टाकली आणि पद्धतशीरपणे मी राजूची बायको झाले होते. सुरुवातीला मला वाटायचं की हा समाज मला स्वीकारणार नाही, मला प्रचंड नावं ठेवेल. परंतु जर राजूच्या बायकोला काही अडचण नव्हती तर त्या समाजाला का असावी, असाच विचार मी नेहमी केला. आम्ही तिघेजण सुखाने आनंदाने आमचा संसार थाटत होतो. खूप खुश होतो. मी जे काही केलं त्याबद्दल मला काहीच वाईट वाटत नाही, कारण मी स्वतःसाठी जगले होते. स्वतःचं प्रेम मी जगत होते, आनंदी राहत होते, स्वतःसाठी निर्णय घेऊन खुश राहत होते. मला समाजातील प्रत्येक स्त्रीला एक गोष्ट सांगायची आहे की आपण कोणावर प्रेम करतो त्याही पेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुमच्यावर प्रेम करणारा एखादा पुरुष जर तुम्हाला भेटत असेल
तर नक्कीच तुम्ही त्याचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. तुम्ही कधीच त्याला नाही असं म्हणू नका, कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा प्रेम करणारा पुरुष हा असतोच असं नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात माझ्यावरती प्रेम करणारा, मला जपणारा, मला सांभाळणारा, माझ्यावरती जीव ओवाळून टाकणारा तो फक्त आणि फक्त माझा राजूच होता. आणि ज्या दिवशी मला राजूने सांगितलं की त्याचं देखील माझ्यावरती खूप प्रेम आहे, त्या दिवशीच मी राजूची झाले होते आणि राजू सुद्धा पूर्णपणे माझा झाला होता. आता मी, राजू, रेश्मा आनंदाने आमचा संसार थाटत आहोत, खुश राहत आहोत. आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. हा, राजूची थोडी धावपळ होते, कारण 2 बायकांना आनंदी ठेवावं लागतं त्याला. परंतु तेवढ्या धावपळीतून सुद्धा तो आमची काळजी घ्यायला विसरत नाही. आम्हाला काय हवं नको ते बघायला तो विसरत नाही. त्याचं कर्तव्य तो अतिशय चोखपणे पार पाडतो. आम्हा दोघींना प्रेमाची कमी पडू देत नाही. कधीच आम्हा दोघांना कुठल्या गोष्टीची कमी तो पडू देत नाही. आमच्या प्रत्येक गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं. खूप प्रेम करतो तो आमच्या दोघींवरती आणि खूप काळजी घेतो तो आमच्या प्रत्येक गोष्टीकडे राजूचं लक्ष असतं. कधीच तो आम्हाला विसरल्यासारखा वागत नाही किंवा करत नाही. दोघींची काळजी घेतो. जी काळजी एका माझ्या नवऱ्याने घ्यायला पाहिजे ती तो घेत होतो. आता तो माझा नवराच होता. जो पुरुष आपली काळजी घेतो ना, आपल्यावर प्रेम करतो ना, त्याच्यासोबत आपण नक्कीच राहावं. कधीच त्याला नाही म्हणू नये असं मला वाटतं. त्याच्यासाठीच मी प्रत्येक स्त्रीला सांगेन की एक आयुष्यातून निघून गेला म्हणून रडत बसू नका. आपलं आयुष्य त्या नासक्याच्या मागे वाया घालवू नका. दुसरे काही जण असतात जे आपल्यावरती प्रचंड प्रेम करतात, आपल्याला जीव लावतात. त्यांचा स्वीकार करा आणि त्यांच्यासोबत आपलं आयुष्य सुखाने घालवा. जसं की मी राजूसोबत सुखाने आयुष्य घालवत आहे. खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. जर माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत विश्वासघात केला नसता तर मी नक्कीच त्याच्यासोबतच राहिली असते. कधी परपुरुषाचा विचार केला नसता. परंतु ज्या ठिकाणी माझा नवरा मला सोडून दुसऱ्या बाईसोबत राहत होता, त्याचं आयुष्य त्या ठिकाणी सुखाने तो घालवत होता, तर तसल्या नालायक व्यक्तीसाठी मी रडून माझं आयुष्य वाया घालवू शकत नाही. म्हणूनच राजूने माझ्यावरती प्रेम करतो असं सांगितलं, त्या क्षणी मी राजूची झाले. माझं शरीर मी त्याच्या स्वाधीन केलं. माझं तन, मन, धन सगळं त्याचं झालं. प्रत्येकाला एकच सांगायचं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला आदर दिला जातो, आपल्यावरती प्रेम केलं जातं, आपली काळजी घेतली जाते, त्या ठिकाणी आपण थांबायला काही हरकत नाही. आपल्यावर कोण प्रेम करतं हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त लाईक करा, कथा शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.